नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हा मोत्यांचा गणपतीचं वॉल हँगिंग कसं बनवायचं आहे ते मी या व्हिडिओतून दाखवणार आहे. याचा फोटो माझ्या एका मैत्रिणीने मला व्हॉट्सअपला पाठवला होता, त्यामुळे मी तो बघून हे आता वॉल हँगिंग मी तयार केलेलं आहे आणि असंच आता मी तुम्हाला कसं बनवायचं आहे ते मी दाखवणार आहे. तर हे गणपतीचं वॉल हँगिंग बनवण्यासाठी मी इथे 5 नंबरचे मोती वापरले आहेत. पांढरे, हिरवे, गुलाबी, हे डार्क गुलाबी आहेत आणि पिवळे असे हे मोती मी वापरलेले आहेत. त्याचबरोबर 5 नंबरचा तंगू, सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला हा गणपती बनवायला लागणार आहे. हा गणपती मी 6 नंबरच्या मोत्यामध्ये बनवलेला आहे, पण आता मी जो दाखवणार आहे तो मी 5 नंबरच्या मोत्यामध्ये बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 2 पांढरे आणि 2 हिरवे असे 4 मोती ओवून घेतलेले आहेत. या पहिल्या पांढऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आपला हा एक चौफुला तयार झालेला आहे. आता मी या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घेणार आहे. आणि हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आता हे 3 मी हिरवे मोती घेणार आहे. 1, 2 आणि हा तिसरा. आता त्याच मोत्यातून तंगूस वरती आहे म्हणून त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. दुसरा चौफुला आपला तयार झालेला आहे. आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक आणि हा मधला मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. परत 3 हिरवे मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 हिरवे मोती घेतले. आता इथे खालच्या बाजूने तंगूस आहे त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. तिसरा चौफुला तयार झाला आहे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 3 हिरवे मोती घ्यायचेत. 1, 2 आणि 3. वरती तंगूस आहे, खालून वरच्या दिशेने विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घ्यायची त्याच मोत्यातून. परत 1 आणि 2 ह्या मोत्यातून पण आपण सुई काढून घेणार आहोत. 1 आणि हा दुसरा. इथे परत 3 हिरवे मोती. 2 आणि 3. सेम विणायचं आहे. चौफुल्यांचंच आता आपण इथे विणणार आहोत चौफुल्यांनी. आता इथे आपले 1, 2, 3, 4, 5 चौफुले तयार झालेले आहेत. तर आपल्याला इथे आता 6 चौफुलेच करायचे आहेत. त्यामुळे इथे घेताना पहिला मी एक हिरवा घेतला आहे आणि हे 2 पांढरे घेतले. नंतर
एक आणि दोन. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. इथे आपले हे 1 2 3 4 5 आणि 6 चौफुले तयार झालेले आहेत. ही एक ओळ आपली पूर्ण झालेली आहे. आता दुसरी ओळ विणताना पहिल्यांदा हे आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. आता ह्या मधल्या हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला इकडे चौफुला वाढवायचा आहे, त्यामुळे इथे आता आपण एक हिरवा घ्यायचा आहे आणि 2 पांढरे घ्यायचे आहेत. आणि परत सेम त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेणार आहोत. हा इकडच्या साईडने आता एक चौफुला आपला वाढलेला आहे. आता या साईडने आपण विणत जाणार आहोत. आता ही पूर्ण ओळ इथपर्यंत म्हणजे ह्या मोत्यापर्यंत आपण 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घेणार आहोत. आता मी हे सगळं हिरव्या मोत्यांनी इथपर्यंत विणून घेतलं आहे. आता हा जो मोती आहे याच्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, तर ह्या साईडला पण आपल्याला एक चौफुला आता वाढवायचा आहे. त्यासाठी मी इथे जे 3 मोती घेणार आहे त्यातला एक हिरवा आणि हे 2 पांढरे असे मोती घेतले. आता इथे वरच्या दिशेने आहे, त्यामुळे त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. इकडच्या साईडने पण आता एक चौफुला आपला वाढलेला आहे. आता ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतली उजवीकडून डावीकडे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे परत 3 हिरवे मोती घ्यायचे. त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता परत ह्या साईडच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने मी काढून घेतली. इथे परत आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे. त्यासाठी परत 3 मोती घ्यायचे, एक हिरवा घ्यायचा आणि हे 2 पांढरे घ्यायचे. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे हा एक चौफुला वाढला. आता इकडच्या साईडने आपण विणायला सुरुवात करायची, म्हणून इकडनं अशी मी ही सुई काढून घेणार आहे या मोत्यातून. आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2.
सेम विणायचे. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून पण सुई काढून घेतली. परत 2 पांढरे. परत वरच्या दिशेने परत इथे पण 2 पांढरे मोती. आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहे त्यातला हा पहिला एक हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा घ्यायचा आहे. आता परत 2 हिरवे. परत 2 हिरवे. या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. हिरव्या मोत्यातून हे आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या साईडला पण आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे, म्हणून मग इथे आपण काय करणार आहोत, एक हिरवा मोती घेणार आहोत आणि मग हे 2 पांढरे मोती आणि याच मोत्यातून सुई काढून घेतली वरच्या दिशेने. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ विणण्यासाठी ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. इथे आता परत 3 हिरवे मोती. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने या कडेच्या मोत्यात आता तंबूस आहे. इकडे परत एक आपल्याला चौफुला वाढवायचा आहे. त्यासाठी परत एक हिरवा आणि 2 पांढरे असे 3 मोती घेतले.
परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या बाजूने विडायला सुरुवात करायची आहे. आता इथे 2 हिरवे मोती. आता इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे. आणि सेम विणून घ्यायचे. परत या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 हिरवे मोती घ्यायचे. 1 आणि 2 हिरवे मोती. सेम विणायचे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक हिरवा घ्यायचा आणि मग हा एक पांढरा. इथे परत 2 हिरवे मोती. 1 2. आता इथे परत एक हिरवा आणि हा एक पांढरा. 2 मोती घेतले. सेम विणायचे प्रत्येक वेळेला. हे असे चौफुल्यांचंच आपण विणून घ्यायचं आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा पहिला आणि एक पांढरा घ्यायचा. आता हे पुढचे 2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचे. आपण प्रत्येक वेळेला 2 हिरवे मोती घ्यायचे. आता इथे ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे. आता ह्या साईडने पण आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे. त्यासाठी एक हिरवा आणि 2 पांढरे असे मोती घ्यायचे. आणि परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे एक चौफुला वाढला आणि इथे अजून एक आपली ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ विणण्यासाठी या मोत्यातून उजवीकडून डावीकडून सुई काढून घेतलेली आहे. आता पुढची ओळ चालू करताना मी परत इथे 3 हिरवे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. तर या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली.
आता ह्या साईडला परत आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे. त्यासाठी आपण इथे आता 3 मोती घ्यायचे आहेत. एक हिरवा घ्यायचा आहे आणि हे 2 पांढरे घ्यायचे. आणि त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई अशी आपण काढून घेणार आहोत. आता इथून पुढे ही आपण ओळ विणायची आहे. त्यासाठी या मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या मोत्यात आणायची. इथे परत 2 हिरवे विणताना सेम विणत जायचे. आपल्याला चौफुले तयार करत जायचे. इथे आता हे 2 पांढरे, 1 आणि 2. आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून पांढऱ्या सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची पांढऱ्या. आणि आता इथे मी हे नवीन जे शिकत आहेत त्यांच्यासाठी सांगते. आता इथून डायरेक्ट ह्या मोत्यात जर आपण सुई काढून घेतली तर इथे या 2 मोत्यांच्या मध्ये हा इथे तंगूस असा दिसतो आपला, इथे असा दिसतो. तर हा दिसू नये म्हणून आपण असे डायरेक्ट पुढच्या मोत्यातून सुई न काढून घेता ह्या मोत्यात वरच्या दिशेने काढून घ्यायची. आणि इथे परत हे 2 हिरवे मोती. परत आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घ्यायचे. आणि आता ह्या मोत्यात आणायचे. तर ते असे आपण ह्या प्रत्येक मोत्यातून आपण हा असा सुई फिरवून आणायची. म्हणजे ह्या मधल्या मोत्यातून आपल्याला तंगूस दिसणार नाही. आता इथे जे 2 घ्यायचेत मोती त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा हिरवा घ्यायचा आहे. आता परत 2 हिरवे, 1 2. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. त्यातून वरच्या दिशेने. आता इथे जे 2 मोती घ्यायचे तर त्यातला आता पहिल्यांदा आपण हिरवा घ्यायचा आणि मग हा पांढरा आणि मग या पांढऱ्या मोत्यातून उलटी दिशेने सुई काढून घेतली.
आता परत 2 मोती घ्यायचे, त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ह्या साईडला परत एक चौफुला वाढवायचा आहे, म्हणून इथे 3 मोती घ्यायचे, त्यातला हा एक हिरवा घ्यायचा आणि हे 2 पांढरे घ्यायचे. आणि परत या मोत्यातूनच सुई काढून घ्यायची. परत या 1 नंबरच्या हिरव्या मोत्यातून सुई आपण काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे परत 3 हिरव्या मोत्यांनी आपण सुरुवात करणार आहोत. 3 त्याच मोत्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घेतली. या मोत्यातून सुई वरच्या दिशेने घेतली. इकडे परत एक चौफुला आपल्याला वाढवायचा आहे, म्हणून इथे परत तसंच सेम 3 मोती घ्यायचे, एक हिरवा घ्यायचा आणि हे 2 पांढरे घ्यायचे. असे 3 मोती घेतले आणि परत त्याच मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. आणि आता या साईडने ओळ आपण अशीच विणून घ्यायची आहे. त्यामुळे इकडे आता आपण हे आपला तंगूस ह्या मोत्यात घेऊन येणार आहोत. आता इथे परत 2 हिरवे मोती, या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 2 पांढरे मोती, 1 आणि 2. परत सेम विणत जायचं. दोन हिरवे मोती, 1 आणि 2. दोन हिरवे, परत 2 हिरवे मोती,
आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आणि हा एक पांढरा घ्यायचा. म्हणजे हे जसे लाईनीत 1 2 3 मोती आलेले आहेत तसाच आता हा चौथा मोती पण त्याच लाईनीत येईल. इथून पुढची ओळ पण अशीच विणून घ्यायची आहे. जिथे ही पांढरे मोती आहे म्हणजे ही पांढऱ्याची जी लाईन आहे तिथे पांढरी लाईन अशीच यायला पाहिजे आणि ही एक पांढरी अशीच वर जायला पाहिजे. इथे मी सेम ही ओळ अशीच विणून घेतलेली आहे आणि इथे ह्या ओळीचा शेवट आलेला आहे. परत इकडे आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे. त्यामुळे इथे 3 मोती घेऊन 2 पांढरे, एक हिरवा आणि 2 पांढरे असे 3 मोती घेऊन मी त्याच मोत्यातून वरच्या दिशेने अशी सुई काढून घेणार आहे. इथे आपली ही एक ओळ तयार झालेली आहे. पुढची ओळ विणण्यासाठी या मोत्यातून मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपण परत 3 हिरव्या मोत्यांनी सुरुवात करायची. 1 2 आणि 3. 3 हिरवे मोती त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे. आणि आता या हिरव्या मोत्यातून परत वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. परत ह्या साईडला एक चौफुला वाढवायचा आहे. त्यामुळे परत एक हिरवा आणि 2 पांढरे असे मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2 आणि त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची अशी. आता इकडे हा अजून एक चौफुला वाढला आहे आणि आता ही ओळ या साईडने आता आपण परत विणून घ्यायची. त्यासाठी या मोत्यांमधून असा हा तंगोस आपण काढून घ्यायचा आहे. आता इथे परत या आधीच्या ओळीप्रमाणेच विणून घ्यायचं आहे. या जशा इथून जशा मी हे ओळी विणल्या तशीच ही पण आता ओळ आपण विणून घ्यायची आहे. 2 हिरवे, 2 पांढरे. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे पण 2 2 हिरवे मोती घ्यायचे. म्हणजे हे विणताना एक लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा ही पांढरी बॉर्डर, ही पांढरी आणि ही जी मधली पांढरी बॉर्डर आपण तयार करतोय तर इथे 1 2 3 हिरव्या मोत्यांची लाईन येते. ह्या साईडने पण 1 2 3 असे हिरव्या मोत्यांची लाईन येते. ही सतत अशीच यायला पाहिजे. इथे जर का एखादा मोती वाढला किंवा कमी झाला तर तिथे आपलं डिझाईन चुकलं असं समजायचं. तर इथे परत 2 हिरवे मोती,
इथे परत 2 हिरवे मोती. म्हणजे फक्त इथे जे आहे हे मध्ये आपले मोती इकडे वाढत जाणार आहे. इथे मात्र 3-3च येणार आहे. आता इथे मात्र जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा हिरवा घ्यायचा आहे. आणि परत आपण सेम मिळून घ्यायचं. आता इथे 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. आता मी हे 1, 2, 3 आणि 4 चौफुले बनवले ते 2-2 हिरवे मोती घेऊन बनवले. आता इथे पुढचा जो घ्यायचा आहे त्याच्यात एक पहिला हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा, असे 2 घ्यायचे मोती आणि या पांढऱ्यातून सुई काढून घ्यायची. परत पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे पण परत एक हिरवा घ्यायचा आहे आणि हा एक पांढरा, असे 2 मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 हिरवे मोती, 2. परत 2 हिरवे मोती, 2. तर या मोत्यातून सुई काढून घेतली.
इथे आता परत एक चौफुला वाढवायचा आहे, त्यामुळे इथे एक हिरवा 2 पांढरे असे मोती घ्यायचे आणि त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि आता इथे आपली एक ओळ, अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढची ओळ विणण्यासाठी या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 3 हिरव्या मोत्यांनी सुरुवात करायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची. या साईडला आता परत एक चौफुला वाढवायचा आहे, त्यामुळे हे जे 3 मोती असे घ्यायचे, ते हिरवा 2 पांढरा. आणि आता इकडे लाईन या दिशेने विणून घ्यायची आहे. इथे परत 2 हिरवे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत 2 पांढरे, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून दोन आणि हा तिसरा. परत 2 हिरवे मोती. परत 2 हिरवे. हे अशा पद्धतीनेच विणायचे आहे आपल्याला. चौफुल्याची डिझाईन आहे. परत 2 हिरवे. ते परत 2 हिरवे.
हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 सेम वेळायचं. इथे आता परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक हिरवा घ्यायचा आणि मग हा पांढरा घ्यायचा. आता 2 हिरव्या मोत्यांनी विळून घ्यायचं. परत 2 हिरवे मोती. परत 2 हिरवे मोती. हिरवे मोती. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हिरवा घ्यायचा आणि मग हा पांढरा घ्यायचा. परत सेम विणायचं. आता इथे पण एक हिरवा आणि एक पांढरा. परत 2 हिरवे. इथे 1 2 3 ह्या 3 लाईनी आपल्या हिरव्या यायलाच पाहिजे. आता परत इथे 2 हिरवे मोती. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या हिरव्या मोत्यात घ्यायची आणि इथे आपल्याला अजून ह्या साईडनी परत एक चौफुला वाढवायचा आहे. त्यामुळे इथे परत 3 मोती घ्यायचे. त्यातला एक हिरवा आणि हे 2 पांढरे. 1 आणि 2. परत त्याच मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे.
पुढची ओळ विणण्यासाठी ह्या 1 नंबरच्या हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत 3 हिरवे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा. सेम विणायचे. आता परत इकडे एक चौफुला वाढवायचा आहे, त्यामुळे परत 1 हिरवा आणि 2 हे पांढरे मोती घ्यायचे. आता ही ओळ ह्या साईडने विणत जायची. दोन हिरवे, परत 2 पांढरे, 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. आता 2-2 हिरव्या मोत्यांनी विणायचे. दोन हिरवे मोती, परत 2 हिरवे मोती, परत 2 हिरवे मोती. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पांढरा घ्यायचा आणि मग हा एक हिरवा घ्यायचा.
म्हणजे इथे जसा पांढरा चौफुला तयार झाला तसा इथे पण एक पांढरा चौफुला आपण तयार करून घेतला. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक हिरवा घ्यायचा आहे आणि हा एक पांढरा घ्यायचा. या मोत्यातून सुई काढून घेतली. या हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता परत एक हिरवा मोती घ्यायचा आणि हा एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आणि आता इथे 2 हिरवे मोती, इथे पांढरे आणि हिरवे अशी ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची आहे. आत्ताच्या पहिल्या भागात मी एवढाच हा गणपतीचा पाट कसा बनवायचा ते सांगणार आहे. इथून पुढचं मी दुसऱ्या भागामध्ये दाखवणार आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.